हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आता माझी गुरुवारची पूजा सगळी झालेली आहे, गुरुवारची आपली आरती झालेली आहे। जसं मी नेहमी तुम्हाला आरती देते तर तुम्हाला सर्वांना आपली स्वामी महाराजांची आरती तुम्ही पण घ्या। आणि तर असं आजचं सगळं आता इथलं सगळं आवरलंय। तर आता देवी आईचं पूजा आता बाकी आहे, तर पूजेचं आता चाललंय, काय काय करायचंय काय नाही सगळं आहे डोक्यात माझ्या। तर पहिले मी रोजची देवपूजा आटपून घेते आणि त्याच्यानंतर मी महालक्ष्मी आईची पूजा मांडते। तर बऱ्याच जणांचा तो प्रश्न आहे की चौथा पाचवा, तर आपण तर सर्व करायचं, जे मिळतं ते सर्व करायचं। तर म्हणून बघा आजची पूजा अशी खूप छान झालेली आहे स्वामी महाराजांची। तर पहिले इथलं सगळं आवरलं ना की मग म्हणजे पहिले जे आपले रोजचे देव असतात त्यांची पूजा, सागर संगीत व्यवस्थित सगळं वाचन वगैरे सगळं आवरून त्याच्यानंतर आपल्या ज्या पूजा दुसऱ्या करायच्या असतात ना त्या आपण करायच्या। म्हणजे आपल्या देवांचे आशीर्वाद घेऊन, आपल्या कुलदेवतांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढच्या पूजेला लागायचं। तर आता सगळे गेलेत, निष्ठा गेली शाळेत, हे गेलेत ऑफिसला। तर आता माझं काम सुरू राहणार आहे। बाकी सगळं आवरलंय, पूजेची भांडी वगैरे पण सगळी साफ करून ठेवली आहेत, बरीचशी तयारी करून ठेवली आहे। पण आता फक्त पूजा कशी काय मांडायची आहे तर ते थोडंसं मला थोडंसं मूड ऑफ झाला। म्हणजे एक गोष्ट येणार होती आणि त्या गोष्टीसाठी म्हणजे ती गोष्ट घेऊन मी वेगळी काहीतरी थीम ठेवलेली पूजेची, पण ती अजून काय आली नाही। तर कदाचित आईला ते 5व्या गुरुवारीच करायचं असेल तर म्हणूनच आलं नसेल। तर जेही होतं ते चांगल्यासाठीच होतं, असंच नेहमी विचार करायचा। तर चला आज मी थोडंसं म्हणजे जे रेग्युलर काय आहे पूजेचं तर तसंच मांडणी करणार आहे। तर चला तर पूजेचं सगळं सामान मी इथे बघा कसं पसरवून ठेवलंय, कारण एक सगळं आणत होती। कारण मग एकदा पूजेला बसलं ना की मग परत उठायला खूप कंटाळा येतो आणि नेहमी जसं काहीतरी विचार करत असते की वेगवेगळं काहीतरी करू पूजेसाठी। तर असंच काहीतरी डोक्यात एक आयडिया आली आणि ते काहीतरी करत होते, पण ते काही वर्क झालं नाही। तर असं काही नाहीये की सगळ्याच गोष्टी होतात, काही गोष्टी होतात काही नाही होत आणि त्यातूनही जे होतं ते चांगलंच काहीतरी होतं। तर ही जी माझी म्हणजे शॉल टाईप आहे ही, तर हे मी जसं वस्त्र नेसवतात ना खाली तसं प्रयत्न करत होती, कारण ते थोडंसं वस्त्राला कलर थोडासा मॅचिंग होत होता। पण ही शॉल जी आहे ती थोडीशी अशी कडक आहे, तर त्याच्यामुळे ज्या प्लेट्स मी टाकत होते ना त्याच्यामध्ये त्या व्यवस्थित बसत नव्हत्या। तुम्ही म्हणाल ताई पिना का नाही लावल्या, इस्त्री का नाही फिरवली, पण ऍक्च्युली एवढा वेळच नव्हता माझ्याकडे, तर म्हणून शेवटी ते स्किप केलं। म्हटलं नको, कारण ह्याच्यामध्ये जर मी टाइम वेस्ट केला तर पुढच्या कामांसाठी खूप उशीर होईल आणि पूजा होणं महत्वाचं आहे। तर म्हणून मग हे बघा, हे पण जे लावलं होतं हे तर मी काम थोडंसं आदल्या दिवशी करून ठेवते, कारण सेलो टेप वगैरे काढा, ते चिकटवा, त्याला खूप वेळ जातो। तर मग सेलो टेप काढून रात्रीच मी हे असं सिंपलच केलंय बघा ह्यावेळी, काय असं खूप वेगळं असं काही नाहीये, एकदम सिंपल जे रोजचं म्हणजे नेहमी जे करते तसंच केलं होतं। पण थोडंसं आपण असं डेकोरेशन केलं, थोड्याशा अशा लाईट्स लावल्या तर तुमची पूजा बघा खूप छान उठून दिसते आणि खूप छान प्रसन्नही वाटते। तर पूजा करताना पहिले तुम्हाला माहिती की पहिले तर मी देवीचा कलश सजवून घेते, कारण कलश आपण मध्यभागी ठेवतो। त्यानंतर पूजा मग आपली सगळ्यात सोपी पूजा मी खरंच सांगते कुठली असेल ना तर ती ही मार्गशीर्षची पूजा आहे। खूप काही जास्त मांडणी नाहीये, एकदम साधी सोपी मांडणी आणि म्हणजे अक्षरशः लहान मुली सुद्धा करू शकतात, इतकी सोपी ही पूजा आहे आणि तितकंच प्रभावी त्याचा परिणाम आहे पूजेचा। याच्या व्रताचे जे म्हणजे खरंच परिणाम होतात ना ते खूप चांगले होतात। तर दरवेळी मी माझा तो छोटा कलश ठेवते, तर ह्यावेळी थोडंसं ही मोठी कळशी घेतली, कारण मला थोडंसं पूजेला ना म्हणजे आज हाईट हवी होती थोडीशी, त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल। तर बघा ही जी कळशी आहे ना ही मी माझ्या घराच्या वास्तुशांतीला घेतली होती। जेव्हा वास्तुशांतीला आपण 5 नद्यांचं पाणी म्हणतात की जे आपण डोक्यावरून घेऊन येतो घरामध्ये, तर त्यावेळेला ही कळशी घेतली होती। म्हणजे घराला माझ्या, आम्ही इथे आल्यानंतर जितके वर्ष होतील ना तितकेच या कळशीला सुद्धा होते। तर जुनी भांडी किती छान वाटतात ना, आणि त्या तांब्या पितळेच्या भांड्यांना वेगळंच एक गोष्ट असते। तर आता बघा, आता कलशाची स्थापना केली आहे। पूर्ण जसं पूजेचा संपूर्ण विधी किंवा कसं काय करायचं ते तर मी आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर केलंय।
तर आज सुंदर असं हे हिरव्या रंगाचं वस्त्र दरवेळी म्हणजे भेटून आता ह्या वेळेला तरी 5 गुरुवार आहेत, पण नाही तर कधी-कधी 4च गुरुवार असतात. तर 4 गुरुवारमध्ये काय-काय करू आणि काय नाही असं होतं माझ्या डोक्यात. तर वेगवेगळे विचार करते, की मुखवटे वेगवेगळे लावेन. जे रंग आहेत वस्त्रांचे ते वेगवेगळे करेन किंवा आणखीन काही डोक्यात आलं वेगळं तर ते काहीतरी वेगळं करायचं. तर बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवून कधीच करत नाही. आयत्या वेळेला मला खरंच काही सुचतं ना तेच मी करते. तर बघा अशा खूप साऱ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होतात करताना. असं नाही की सगळं लगेच परफेक्ट होतं. तर जे म्हणजे वस्त्र जे लावलं ते थोडंसं खाली घेतलं मी हाईट येण्यासाठी. पण मला एक टेन्शन डोक्यात होतं, की वरचा जो पोर्शन आहे तो खूप रिकामा-रिकामा दिसतोय. तर त्याच्यासाठी काय करायचं? मग तिथे सगळं मधला जो गॅप आहे तो दिसेल. पण पुढे बघा तुम्ही, की देवी आईनी बरोबर सगळ्या गोष्टी इतक्या छान जमवून आणल्या आणि इतक्या छान वाटतायत ना, तर पानं या पानांच्या बाबतीत ना, जेव्हा पण मी पानं लावते ना, मला आईची खूप आठवण येते. कारण ती मला दर वेळेला ना, दर गुरुवारी प्रत्येक झाडाचं म्हणजे 5 पानं ती झाडांच्या इथे जाऊन ती काढून आणायची. कारण ही जी रेडीमेड पानं मिळतात, त्याच्यामध्ये सगळीच काही-काही वेळेला तर सगळी सेमच पानं असतात आणि बरीचशी पानं व्यवस्थित सुद्धा नसतात. तर तिला आवडायचं नाही आणि मी तिला सांगायची, की "तू नको तोडून आणूस." तरीही ती जाऊन झाडांची पानं वेगवेगळ्या 5 झाडांची पानं तोडून आणून ती मला द्यायची. म्हणजे खरंच मी सांगते, की आधीच्या लोकांमध्ये इतकी मेहनत करण्याची जी क्षमता होती ना, ती आता आपल्यामध्ये तेवढी नाही राहिली. तो उत्साह पण नाही राहिलाय. पण असला पाहिजे. तर जसं आपण त्यांची आठवण काढतो ना, तर आपली सुद्धा इतर लोकं तशी आठवण काढतील. तर हा बघा मधला गॅप भरण्यासाठी मी ही एक गोष्ट केली, की हा एक मोठा जो नेकलेस आहे, तर म्हटलं हा असा व्यवस्थित लावला ना, तर बरोबर मधला गॅप कमी होईल. पण म्हणजे प्रयत्न केले, पण आणि नंतर प्रयत्नांना यश सुद्धा आलं. तर खूप छान वाटत होतं. तर हळू एक-एक गोष्ट म्हणजे वस्त्र घेतलंय, तर वस्त्रानुसार दागिने. तुम्ही नेहमी म्हणता ना, की "ताई तू खूप सुंदर पूजा करते." तर करताना म्हणजे तुम्ही जेव्हा ही देवींची मांडणी करता ना, तर तेव्हा काय करायचं, की जसं तुमचा वस्त्राचा रंग असेल, म्हणजे त्याच्यामध्ये गोल्डन कलर असेल, तर तुम्ही जास्त करून गोल्डन ज्वेलरीचाच वापर करा. जर पांढरा रंग असेल, क्रीम रंग असेल, तर तुम्ही मोत्याची ज्वेलरी घालू शकता. तर असं म्हणजे मिक्स अँड मॅच म्हणतात ना, तर ते जर तुमचं जमलं ना, तर मग सगळं गणित जुळून येतं. तर बघा हा मुखवटा मी आज लावणार होती म्हणून मला थोडीशी हाईट हवी होती. कारण हा मुखवटा थोडासा मोठा आहे आणि मुखवट्याच्या मानाने आपलं वस्त्र दिसलं पाहिजे. तर आपलं वस्त्र खूप मोठं, मुखवटा खूप छोटा असं जर झालं ना, मग ते तुमचं व्यवस्थित दिसत नाही. तर म्हणून जसा मुखवटा तुमचा असेल त्याच्या हिशोबानेच तुम्ही वस्त्र सिलेक्ट करा. तर बघा आता वस्त्र आणि मुखवटा आणि सगळंच म्हणजे किती सुंदर दिसतंय आणि हा मुखवटा तर एक म्हणजे जादूच करतो खरं सांगते. खूपच म्हणजे हे जे रूप आहे ना आईचं ते माझ्या डोळ्यात असं बसलेलं आहे ना, की काय सांगू? की खूपच सुंदर दिसते. बघा काही जास्त मी केलेलं नाहीये. फक्त एक छोटंसं मंगळसूत्र आणि 2 हारच घातलेत. त्यानंतर आता हे खूप महत्त्वाची गोष्ट की म्हणजे गजरे आणि ते म्हणजे की मोगऱ्याचे गजरे. तर मोगऱ्याचे गजरे जसे बाहेर येतात ना, तसे एक वातावरणात वेगळंच सुगंध दरवळून टाकतात आणि एकदम फ्रेश आणि मनाला असं एकदम टवटवीतपणा येतो मोगऱ्याच्या सुगंधाने. तर बघा आता आईचं माझं काम झालं, तर आता ते म्हणजे एकदा व्यवस्थित देवीला संपूर्ण सजवलं ना, की मग माझं मन शांत होतं आणि मग मी शांतपणे पूजा करू शकते. तर मग आता सगळी जी मांडणी आहे पूजेची ती मी करते. मागच्या वेळेला मी मागे एक छोटा पाट मांडला म्हणजे चौरंग मांडला होता आणि हा चौरंग पुढे मांडला होता. पण ते म्हणजे पूजा व्यवस्थित करता येत नव्हती. कारण देवीची जी मांडणी आहे ती खूपच मागे होत होती. तर मग ते मला ह्यावेळेला वाटलं, की नको तसं एकाच पाटावरती आपण करू. तर म्हणून याच चौरंगावरती आज मी जी पण काही पूजा आहे ती सर्व मांडणार आहे. तर महालक्ष्मीच्या पूजेमध्ये तुम्ही कवड्या नक्की ठेवत जा. त्यानंतर श्रीयंत्र नक्की ठेवत जा. तर अशा प्रकारे बघा पूजेची मांडणी मी बऱ्याचदा सांगितली आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. तर असं आता रंगसंगती म्हणजे अशी छान फुलं, पिवळी फुलं छान भेटली होती. तर पिवळी फुलं आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं काम करते ती म्हणजे की रांगोळी. रांगोळीचे रंग इतके सुंदर वाटतात ना, की म्हणजे तुमची जी पूजा असेल किंवा तुमचा घराचा दरवाजा असेल, उंबरठा असेल, त्याला म्हणजे 4 चांद लावायचे काम रांगोळी करते.
आणि रांगोळीमध्ये एक म्हणतात ना की इनबिल्ट एक पॉवर असते की ती पॉझिटिव्हिटी स्प्रेड करते आणि नेगेटिव्हिटीला बाहेर ठेवते. तर म्हणून तुम्ही बघत असाल की कुठल्याही शुभ कार्यामध्ये रांगोळीचा समावेश केला जातो. ती फक्त डेकोरेशन पर्पजसाठी म्हणजे डेकोरेशनच्या हेतूमुळे नाही, तर त्याचं काहीतरी म्हणजे कारणही आहे, त्याच्यामुळे रांगोळी काढली जाते. तर आज तुम्ही बघत असाल की मी नेहमीसारखा पिवळा लाल रंग घेतलेला नाहीये. तर आज माझ्या डोक्यात आलं, म्हणजे माझ्या डोक्यात समोरूनच येत असेल, आईच काही ना काही डोक्यात भूत टाकत असेल. तर त्याच्या हिशोबाने मला असं वाटलं की चला आज हिरवा रंग टाकून बघूया. नाही चांगला वाटला तर काढून टाकू. पण करायला घेतलं आणि नंतर ते इतकं जुळत गेलं ना की खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे आईचा वस्त्राचा रंग आणि खाली रांगोळीचा रंग, तर खूप छान. पण तरी माझं मन काही मानत नसतं. तर मग बघा, म्हणजे हा जो लाल रंग याच्यावर टाकला तो उठून दिसत नव्हता. मग काढलं मी माझं ब्रह्मास्त्र. ते म्हणजे की हा पिवळा रंग. त्या पिवळ्या रंगाशिवाय ती मजाच येत नाही, काय माहित नाही. पण बघा तुम्ही, तुम्हाला पण फरक दिसेल. म्हणजे हे फक्त माझंच मत आहे का तुमचं पण मत आहे? तर हा जेव्हा पिवळा रंग टाकला ना, तेव्हा ती रांगोळी आणखीन म्हणजे खूप उठून दिसायला लागली. आणि आणखीन एक याच्यामध्ये गोष्ट सुचली की ह्याच्यावरती आता लाल रंगाचे ठिपके टाकू. म्हणजे ही काय खूप मोठी किंवा काय मोठं टेक्नॉलॉजी असं काही नाहीये. म्हणजे मी काय खूप मोठी गोष्ट करत नाहीये. पण एक छोटीशी गोष्ट, एक छोटीशी रांगोळी आपल्या पूर्ण पूजेला किती उठावदार बनवते ते तुम्हाला कळेल. तर बघा, हे फक्त एवढंच केलं, पण किती सुंदर वाटायला लागली ती रांगोळी. पहिले तो हिरवा आणि लाल रंग इतका उठून दिसत नव्हता. पण आता एकदम त्याला असं वेगळंच देवीचं स्वरूप रांगोळीला सुद्धा प्राप्त झालं. तर अशी आपली आजची पूजा झालेली आहे. तर पूजेचं झालं, त्यानंतर लगेचच मग मी नैवेद्याची सुद्धा तयारी करायला घेते. कारण मग संध्याकाळी सगळं वाचन वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि जेव्हा देवाचं वाचन करायचं असतं ना, मग मला घाई करायला अजिबात आवडत नाही. तर म्हणून मग पहिले पटापट सगळं कटिंग करून घेतलं. त्यानंतर ताईनी विचारलं होतं की जे तू बनवलंयस वाटण किंवा काय, तर ते कसं वापरतेस? सगळ्याच भाज्यांमध्ये वापरतेस का? तर सगळ्या भाज्यांमध्ये नाही, पण काही भाज्यांमध्ये, म्हणजे जिथे आपल्याला तुम्हाला रस्साभाजी करायची असेल, तर तेव्हा तुम्ही या वाटणाचा वापर करू शकता. ज्या नॉर्मल भाज्या असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही जी अद्रक लसूण पेस्ट बऱ्याच गोष्टींसाठी वापरली जाते. किंवा जेव्हा सुक्या भाज्या करायच्या असतील, म्हणजे हिरव्या भाज्या करायच्या असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट वापरू शकता. तर आता मी साधीच म्हणजे फ्लॉवर, बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवते. पण भाजी बनवताना ना तुम्ही अशा प्रकारे बघा, भाजीला एकदम सिंपल भाज्या आहेत, खूप काही असं वेगळं नाही. पण रोजचंच जे आपण रोज खातो तेच थोडंसं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे थोडंसं चांगल्या पद्धतीने बनवलं तर आणखीन टेस्टी बनतं ना. तर आता बघा, मी ह्याच्यामध्ये जे रोजचे मसाले आहेत ते टाकले. त्यानंतर म्हणजे पहिले कांदा लसूण मसाला टाकला. मला खूप आवडतो आणि त्याची चवच खूप वेगळी लागते. तुम्ही नक्की, म्हणजे मी हा घेतलाय तो एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे. तुमच्या इथे जर बनवलेला छान मिळत असेल तर तो तुम्ही वापरा. बघा, खूप भाजीची चव खूप मस्त बनते, एकदम छान. आणि याच्यामध्ये आता वाटण घातलं, म्हणजे खोबरं, कांदा, अद्रक, लसूण सगळं घालून केलं होतं ते. आणि मग आपले रोजचे मसाले घातले यामध्ये.
आपली हळद, तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर हिंग नक्की घालत जा. कारण कुठली पण आपण जी अशी स्पायसी थोडीशी मसालेदार भाजी बनवतो ना, तर हिंग घातलं ना तर ते पचायला थोडंसं हलकं पडतं, म्हणजे जड होत नाही. तर बघा अशा प्रकारे वाटणाला छान मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कडक असं गरम पाणी घालते, म्हणजे जी भाजीची जी तर्री असते ना ती खूप छान येते. तर बघा आता हे फ्लावर, बटाटा हे छान स्वच्छ करून धुवून घेतले होते, तर ते भाजीमध्ये मिक्स केले आणि नंतर थोडेसे वाटाणे पण ह्यामध्ये घातले. वाटाण्याचा ॲक्चुअली प्लॅन नव्हता, पण नंतर म्हटलं की आहेत वाटाणे आणि थोडंसं भाजी चांगली लागेल, तर म्हणून मग थोडेसेच वाटाणे घालायचे. नाहीतर मग हे वाटाणे आहेत ना सगळ्या भाजीला खाऊन टाकतात, म्हणजे सगळ्या भाजीला वाटाण्याची चव येते. तर म्हणून थोडेसेच वाटाणे घातले आणि बघा भाजीची तर्री बघा तुम्ही कशी दिसते. तर अशी भाजी ना, म्हणजे फ्लावरची अशी भाजी बनवली ना रस्सा, तर जास्त शिजवायची नाही, नाहीतर मग त्याचं एकदम शेण होऊन जातं. तर आता भाजी शिजते आपली, एकदम कमी गॅसवर तुम्ही जेवढं जेवण तुम्ही म्हणजे भाज्या वगैरे कमी गॅसवर शिजवाल ना, तेवढा तुमची भाजीची चव छान लागते. तर आता भाजी होते, कुकर लावला होता, तर तोपर्यंत मग चपात्यांचं काम करून घेतलं. कारण जेव्हा आपण इतर वेळी जास्तीत जास्त संध्याकाळच्या आमच्याकडे चपात्या वगैरे नसतात. पण जेव्हा उपवास असतो, नैवेद्याचं जेवण असतं, तर तेव्हा चपात्या किंवा भाकरी असं काही ना काही असतंच. आणि त्याच्याशिवाय आपण जी इतकी चटकदार भाजी बनवणार आहे त्याला चव कशी येईल. तर मी भेंडीची भरली भेंडी सुद्धा केली होती आणि ही एक भाजी केली होती. त्यानंतर चपात्या, त्यानंतर शेवयांची खीर केली होती. कारण देवींचं जेव्हा असतं ना, स्पेशली देवींना खीर खूप आवडते. तुम्ही तांदळाची करा, शेवयांची करा, रव्याची करा. तर बघा मी भाजी तुम्हाला दाखवते की भाजी थोडीशी शिजलेलं आणि कधी पण काय करायचं की भाज्या 70% किंवा 80% शिजवायच्या. पूर्ण भाजी शिजू द्यायची नाही, कारण आपण जी वाफ राहते नंतर तुमचं भांडं गरमच राहतं, तर त्या वाफेमध्ये सुद्धा झाकण लावल्यानंतर भाजी बऱ्यापैकी शिजते. तर त्याच्यामुळे पूर्ण भाजी तुम्ही शिजवत जाऊ नका, त्यामुळे तुमचा गॅस सुद्धा वाचतो आणि आपली भाजी सुद्धा, भाजीतले जे विटॅमिन्स, प्रोटीन्स असतात तर ते आपल्याला मिळतात. तर आता बघा संध्याकाळी नैवेद्य झाला, सगळं झालं आणि त्यानंतर मग छानपैकी अशी आता मी देवीची संध्याकाळी परत आरती घेते. त्यानंतर जे पण सगळं वाचन आहे ते सगळं वाचन करते आणि मला प्रत्येक वेळी ना मी देवीला हात जोडून हेच सांगते की आई, माझ्याकडून जी पण काही चूक होत असेल ना तर ती मान्य कर, पदरात घे. आणि आजचा उंबरठा तर तुम्हाला दाखवायचा राहूनच गेला होता. तर बघा आजची रांगोळी उंबरठ्याची सुद्धा हिरवीगार अशी केली होती, म्हणजे एंट्रन्सच हिरवागार, त्यामुळे सगळं असं छान हिरवं हिरवं झालं होतं. तर अशी आजची आपली चौथा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आजची आपली अशी छान पूर्ण झालेली आहे. आणि संध्याकाळी तुम्ही मागच्याही मला विचारलं होतं की संध्याकाळी ताई काय काय वाचन करते, तर संध्याकाळी सर्वात पहिले तर मी विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र ह्याचं 16 वेळा पठण करते. मी तसं म्हटलं की नित्यसेवाचे जे पुस्तक आहे, म्हणजे आपलं जे स्वामींचं नित्यसेवाचं मी तुम्हाला पुस्तक दाखवते, नित्यसेवा मंत्र स्तोत्र दिंडोरी प्रणित, तर ते तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये खूप सगळे मंत्र स्तोत्र जवळपास सर्व आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर श्री सुक्तमचं पठण करते. तर श्री सुक्तम तुम्ही 1 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणा, तुम्हाला जेवढी आवर्तनं करता येतील श्री सुक्तमची तेवढी तुम्ही करा, तितकी ती छान प्रभावी असतात. त्यानंतर ललिता पंचकम स्तोत्र असतं त्याच्यामध्ये, त्यानंतर कुंजिका स्तोत्र असतं. तर हे जे देवीचे जे स्तोत्र मंत्र आहेत ना, तर त्याचं आपण पठण करायचंय. आणि मी तर म्हणते की फक्त असं म्हणजे देवी आईच्या समोर असं फक्त हात जोडून जरी बसलं ना आणि फक्त डोळे जरी बंद केले ना, तरी खूप छान शांत आणि खूप मस्त वाटतं. तर आजची पूजा कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. आजचा मी हिरवा रंग, म्हणजे सुरुवातीला तुम्ही बघितली असेल माझी किती गडबड होती की काय करू आणि काय नाही, कारण पहिले जे विचार केलं होतं तर ती गोष्ट आलीच नाही शेवटी. आज तर ती 5व्या गुरुवारीच होणार आहे, पण ती गोष्ट काय आहे ना ती मी तुम्हाला आधी दाखवेन. कारण तुम्हाला कोणाला जर हवं असेल 5व्या गुरुवारी ती गोष्ट, तर तुम्ही घेऊ शकता, मागवू शकता. तर म्हणून मी दाखवेन ती त्या ताईला विचारून, म्हणजे अवेलेबल होत असेल तर. पण आता मी हे खूप सस्पेन्स टाकलंय, पण आल्यावरतीच दाखवेन मी तुम्हाला. तर म्हणून आज मग मी अशी पूजा केली, कारण हा जो मुखवटा आहे देवी आईचा म्हणजे अंबाबाईचा, तर हा मला कुठल्या तरी एका गुरुवारी लावायचाच होता म्हणजे देवी आईला. तर म्हणून मग आज हा केला आणि हिरव्या रंगामध्ये अतिशय
सुंदर दिसते आई. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची पूजा कशी वाटली. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना पूजा खूप आवडते. तुम्ही खूप छान, मी जशी पूजा करते तसेच तुम्ही पण पूजा छान छान मांडता. तुमच्या सगळ्यांचे मला फोटोज वगैरे येत आहेत इंस्टाग्रामवर, जीमेलवर वगैरे, पण ते सगळं परत व्हिडिओमध्ये सॅग्रिगेट करायला मला जमत नाही आहे. जेवढे जमतात तेवढे मी ॲडजस्ट करेन व्हिडिओमध्ये, म्हणजे शेवटी टाकायचा प्रयत्न करेन. बाकी परत तेच की कशी वाटली पूजा, छान वाटली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या खूप छान छान कमेंट्स येतात आणि तुमच्या छान कमेंट्स येतात ना, त्या कमेंट्स वाचून आणि बघून मला खरंच खूप मस्त वाटतं आणि खूप प्रेरणा मिळते आणखीन काहीतरी छान छान करण्याची. तर असंच देवी आईचं आपण छान करत राहायचं आहे. आपल्यासाठीही चांगलं आहे, आपल्या घरासाठीही चांगलं आहे आणि सगळ्यांसाठी चांगलं आहे. तर देवी आईकडे हीच प्रार्थना की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांती, समाधान, आरोग्य या सगळ्या गोष्टी येऊ दे. तर चला, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.